भीमाशंकर भारतातील 12 ज्योतिर्लिंगमधील एकमेव असे ज्योतिर्लिंग जे आजही दाट जंगलात आहे. वर्षभर भाविकांची गर्दी या स्थानाला भेट देण्यासाठी असते. पण यातील बऱ्याच भाविकांना जवळच 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गुप्त भीमाशंकरला जाता येत नाही. मुख्य मंदिराजवळूनच गुप्त भीमाशंकरला जाण्यास पायी मार्ग आहे. उंच झाडी घनदाट जंगलातून हा मार्ग आपल्याला गुप्त भीमाशंकरपर्यंत पोहोचवतो. दुर्मिळ अशा औषधी वनस्पती या जंगलात आढळतात. या मार्गात एक छोटेसे साक्षी विनायकाचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. या मंदिराच्या थोडे पुढे आपल्याला एक ओढा लागतो. तीच ही भीमा नदी. भीमाशंकरच्या मुख्य मंदिराजवळ भीमा नदीचा उगम होतो. तेथून ती गुप्त होऊन गुप्त भीमाशंकरजवळ प्रकट होते अशी मान्यता आहे. या ओढ्याच्या खालीच पिंडी सदृश आकारात नैसर्गिकरित्या तयार झालेले हेच ते गुप्त भीमाशंकरचे स्थान.